तर आम्ही आलोय मस्त डोम लेक या जागेवर आणि हा व्ह्यू आहे समोर, सुंदर असा व्ह्यू आहे, आपण बघू शकतो। आणि तुम्ही इकडे वीकेंडला येऊ शकतात। आणि माझ्यासोबत आहे इकडे वैभव। हॅलो। तर सुंदर असं लोकेशनला आम्ही आलेलो आहे आणि हे आहे डोम लेक। तर तुम्ही भिवपुरीवरून पण येऊ शकतात, डायरेक्टली रेल्वे स्टेशन भिवपुरीला यायचं आणि तिकडून हार्डली 10 मिनिट्सवर तुम्ही प्रायव्हेट व्हेकल किंवा पब्लिक व्हेकलने 40-30 रुपयामध्ये या लोकेशनला येऊ शकतात। लोकेशन मागे बघू शकता, खूप छानच आहे आणि इकडे थोडेसे असे दगडं पण आहे ना, फोटोज मस्त येतात। पण ॲक्च्युली आम्ही लास्ट टाईम जेव्हा आलो होतो ना, तर हे पावसाच्या टाईमला आलेलो, वेदर खूप छान होतं आणि आम्हाला यावेळी वाटलं होतं की पावसाळा होईल, पण पाऊस पडला नाही आहे। आम्ही तेव्हा ना इकडे वर गेलो होतो, बिकॉज आमच्याकडे तेव्हा 2 व्हीलर होत्या, आम्ही इकडे वर गेलो होतो आणि मस्त आता सध्या तरी थोडं हिरवगार झालेलं आहे वेदर। बघू थोड्या वेळात निघू आपण, पण जसं आता ऊन कमी झालं ना की छान वाटतं, म्हणजे थोडं वेदर चांगलं वाटतं आणि गार वारा खूप आहे इकडे, खूप गारगार वाटतं आहे। शिंपले दिसत आहे, बरेच शिंपले, बिकॉज लास्ट टाइम आम्ही आलो होतो ना, ते पाणी हे सगळं पाण्याच्या खाली होतं पावसाळ्यात, बट आता थोडं पाणी खाली गेलं तर होऊ शकतं शिंपले आणि सगळी आतली माती वर दिसते आणि खाली जायला तसं जागा नाही आहे, कारण की हे तुम्ही बघू शकता इथे, परंतु त्या साईडने तुम्ही जाऊ शकता। पाहू शकता आपण कसे इथे येऊन आनंदाने फोटो काढतोय तो, हे पण खूप छान दिसतं। ॲक्च्युली हिरवागार दिसतंय ना आणि असं स्लोपवर आहे, मस्त दिसतं एकदम। हे जेव्हा पूर्ण हिरवागार होईल अजून भारी दिसणार आहे। याला आपण एक सनसेट पॉईंट किंवा सनराईज पॉईंट पण बोलू शकतो, कारण की आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा सनसेट झालेला आणि खूप सुंदर असं पाण्यावर रिफ्लेक्शन आलं होतं आणि एकदम छान दिसत होतं। या साईडला थोडं डॅमचं काम आता चालू आहे। तर छान असं हे लोकेशन आहे, तुम्ही विकेंडला असं या लोकेशनला येऊ शकतात। जर तुम्ही नियर बाय कर्जत, बदलापूर, कल्याण या साईडने असेल तरी, किंवा मुंबईवरून पण येऊ शकतात। तुम्ही या लोकेशनला वाया पनवेल पण येऊ शकता। पनवेलवरून एक रोड येतो आणि दुसरा रोड आपला जो वांगणी बदलापूर साईडने रोड येतो। आता अजून पाऊस स्टार्ट नाही झाला आहे, सो तुम्ही जुलै किंवा ऑगस्टमध्ये या जागेवर येऊ शकता आणि तेव्हा वेदर खूपच छान असणार। इकडून खाली तुम्ही असं डायरेक्टली येऊ शकतात, वरून रस्ता आहे ते, तसं ऑफ रोड कार किंवा बाईक तर आरामात येऊ शकते, बाईक स्कूटी, पण तुमची नॉर्मल स्विफ्ट किंवा अशी कार असेल तर आणू नका, कारण की ते घासली जाईल। बाकी मस्त होतं आहे लोकेशन आणि असेच ब्लॉग्स मी आता मॉन्सूनमध्ये टाकत राहणार आहे आणि खूप साऱ्या लोकेशन असे एक्सप्लोर करणार आहे आम्ही नियर बाय। तर बघत राहा माझा ब्लॉग आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असे खूप सारे ब्युटिफुल लोकेशन्स मी टाकतो। बाकी पण व्हिडिओज आहेत माझ्या चॅनलवर, बाईक राईडचे वेगवेगळ्या व्हिडिओज आहे अजून, तर चला ट्रेक्स पण करणार आहे आम्ही। चला तर भेटूया नंतर। तुमचा आपला बायकर तेज, बाय।